नमस्कार. BA भाग 2 लोकप्रशासन IDs या विषयाचे आपण पहिले प्रकरण तसेच दुसऱ्या प्रकरणातील संघटनेचा अर्थ, व्याख्या आणि आधारभूत घटक हा भाग संपवलेला आहे. तसेच दुसरा भाग संघटनेची तत्वे, अधिकार पदपरंपरेचे तत्व व नियंत्रण कक्ष अशा प्रकारचे 2 मुद्दे यामधील आपण संपवलेले आहेत. यामध्ये संघटनेचं तिसरं तत्व समन्वय, अधिकार पदपरंपरेच्या तत्वामध्ये आपण कोणत्याही संघटनेमध्ये अधिकार पदपरंपरेचे तत्व असलेले दिसून येतं. म्हणजेच कोणत्याही संघटनेमध्ये वरिष्ठ कनिष्ठ अशी पदरचना किंवा शृंखला असल्याचे दिसून येतं. वरिष्ठांनी कनिष्ठांना आदेश द्यावे आणि कनिष्ठांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार काम करावे अशा प्रकारची पदरचना त्यामध्ये असलेली दिसून येते आणि त्यानुसार संघटनेचं कामकाज चालतं. कोणत्याही खात्याचा किंवा प्रशासनाच्या विभागाचा विचार केला तर त्यामध्ये अशा प्रकारची अधिकार पदपरंपरेची रचना आपणास पाहावयास मिळते. यामधील दुसरे जे तत्व आहे ते नियंत्रण कक्ष. नियंत्रण कक्ष याचा अर्थ कोणत्याही संघटनेमध्ये वरिष्ठ अधिकारी किती कनिष्ठ अधिकाऱ्यांच्यावर कर्मचाऱ्यांच्यावरती देखरेख व नियंत्रण ठेवू शकेल, त्यांना मार्गदर्शन करू शकेल याची मर्यादा म्हणजेच नियंत्रण कक्ष होय. नियंत्रण ठेवण्याची क्षमता वेगवेगळ्या देशांच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारची असली तरी सुद्धा नियंत्रण ठेवण्यामध्ये काही घटक त्या ठिकाणी कारणीभूत ठरत असतात. नियंत्रणामध्ये कार्याचं स्वरूप, तांत्रिक स्वरूपाचं कार्य, संघटनेच्या निर्मितीचा कालखंड आणि कार्याचे ठिकाण या 4 घटकावरती नियंत्रण कक्ष अवलंबून असतात. हा भाग आपण नियंत्रण कक्ष या संघटनेच्या तत्वामध्ये पाहिलेला आहे. यानंतर संघटनेचं पुढचं जे तत्व येतं ते म्हणजे समन्वय किंवा संयोजन. समन्वयाच्या तत्वालाच सुसूत्रीकरण किंवा संयोजन असं म्हटलं जातं. प्रत्येक संघटनेत समन्वयाचे तत्व आवश्यक मानले जाते. प्रत्येक संघटनेत कोणत्या ना कोणत्या कारणाने सेवक वर्गात संघर्ष, मतभेद निर्माण होत असतात. ते मिटवण्यासाठी समन्वयाचे तत्व उपयुक्त ठरते. संघटनेतील वरिष्ठ कनिष्ठ सेवकात तसेच समान अधिकार पदावर असलेल्या सेवकांच्या मध्ये संघर्ष, मतभेद, हेवेदावे, तिरस्कार, द्वेष अशा प्रकारचे दोष निर्माण होण्याची शक्यता असते. अशा वेळी सेवक वर्गात सहकार्य, सहयोग, सामंजस्य निर्माण करून संघर्ष कमी करणे आवश्यक असते. समन्वय म्हणजे केवळ सहकार्य नव्हे, कारण कनिष्ठ अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याला किंवा कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याला केवळ सहकार्य करून चालत नाही, तर वरिष्ठ कनिष्ठ सेवक वर्गात
प्रेमाची, आपुलकीची, जिव्हाळ्याची भावना निर्माण होऊन परस्परांच्या सहकार्याने प्रशासनाचा हेतू साध्य करावा, ही भूमिका त्या पाठीमागची असते. थोडक्यात संघटनेतील सेवक वर्गात संघर्ष कमी करून ऐक्याची भावना, समान उद्दिष्ट साध्य करण्याचा जेव्हा सामूहिक प्रयत्न होतो तेव्हा त्यास समन्वय असे म्हटले जाते. शासनाची विविध खाती, लोक निगम, स्वतंत्र मंडळे, खाजगी उद्योग समूह इत्यादी संघटनांमध्ये समन्वयाचे तत्व अत्यंत आवश्यक मानले जाते. समन्वयाच्या काही विचारवंतांनी व्याख्या केलेल्या आहेत. त्यामधील पहिली व्याख्या म्हणजे एल डी व्हाईट यांच्या मते समन्वय म्हणजे अशी प्रक्रिया की संघटनेतील विविध घटकातील संबंध अशा प्रकारे निश्चित केले जातात की ज्या योगे ते स्वतंत्र घटक एकत्रित्या प्रभावीपणे कार्य करू शकतात. चार्ल्स वर्थ या विचारवंतांनी केलेल्या व्याख्या म्हणजे संघटनेचे उद्दिष्ट प्राप्तीसाठी विविध घटकांमध्ये सुसूत्रीकरण करणे म्हणजे समन्वय होय. मिस मेरी पार्कर फॉलेट यांच्या मते विशिष्ट परिस्थितीत संघटनेच्या सर्व घटकात परस्पर संबंध निश्चित करणे म्हणजे समन्वय होय. एपीएन निग्रो यांच्या मते समन्वय म्हणजे संघटनेचे विविध भाग एकत्रित्या प्रभावीपणे अशा प्रकारे कार्य करतात की त्यामध्ये संघर्ष, गुंतागुंत राहत नाही. वरील सर्व व्याख्यांचा अर्थ विचार घेतल्यास थोडक्यात असं म्हणता येईल की संघटनेच्या विविध घटकातील संघर्ष, मतभेद कमी करून त्यांच्या कार्यात एकसूत्रीपणा आणणे आणि संघटनेचे उद्दिष्ट सफल करणे हा संघटनेचा प्रधान हेतू असतो. संघटनेतील विविध घटकांना विविध प्रकारचे अधिकार असतात. तसेच त्यांचे कार्य स्वतंत्रपणे चालते. त्यांच्या कार्यात एकसूत्रीपणा निर्माण केलेला असतो. सर्व घटक परस्परांशी निगडीत असतात. संघटनेच्या घटकातील संघर्ष कमी करून त्यांच्या कार्यात एकसूत्रीपणा निर्माण झाला की समन्वय साधला जातो आणि त्यातून संघटनेचा हेतू सफल होतो. जेम्स मुने व रॅले यांच्या मते समन्वय हे संघटनेचे महत्त्वाचे पहिले तत्व आहे. संघटनेच्या कार्यात ऐक्य निर्माण करण्यासाठी विविध घटकात सुसूत्रीकरण घडवून आणले जाते. तर न्यूमन यांच्या मते समकालीन प्रयत्न करणाऱ्या विविध घटकात ऐक्य निर्माण करून संघटनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समन्वय तत्व उपयुक्त ठरतं. समन्वयाचे तत्व स्पष्ट करण्यासाठी वाद्यवृंदाचे उदाहरण देता येईल. वाद्यवृंदाद्वारे किंवा बँडद्वारे जेव्हा एका गाण्याची एकच धून वाजवली जाते त्यावेळी विविध प्रकारचे वाद्ययंत्राच्या आवाजात एकसूत्रीपणा निर्माण झालेला असतो. त्यांच्या कार्यात समन्वयाचे तत्व स्वीकारले असते. घड्याळातील सुट्टे भाग अशा प्रकारे संयोजित केलेले असतात की त्यातील सुसूत्रीकरणामुळे घड्याळ वेळ दर्शवण्याचे कार्य अचूकपणे करीत असते. सामान्यतः समन्वयाचे तत्व प्रशासनात सर्वत्र स्वीकारलेले दिसून येते. संघटना कोणतीही असली तरी संघटनेच्या विविध घटकात समन्वयाचे तत्व स्वीकारले आढळते. बँक असेल, साखर कारखाना असेल, सरकारी खाते असतील, महाविद्यालय असतील, अशा सर्व प्रकारच्या संघटनात समन्वयाचे तत्व स्वीकारून प्रशासनाचा हेतू साध्य केला जातो. प्रशासनात समन्वयाचे भूमिका ही होकारार्थी व नकारार्थी अशा दोन प्रकारची असते.
होकारार्थी भूमिका म्हणजे संघटनेतील विविध कर्मचाऱ्यात सहकार्याची व ऐक्याची भावना निर्माण करणे. आणि नकारार्थ भूमिका म्हणजे संघटनेतील सेवकात असणारे संघर्ष, मतभेद, कामाची दुरस्ती कमी करणे. थोडक्यात संघटनेतील विविध घटकात आणि सेवकांच्या मध्ये असणारे संघर्ष, मतभेद कमी करून सहकार्याची, ऐक्याची भावना वाढीस लावणे अशी समन्वयाची भूमिका असते. समन्वयाची भूमिका किंवा महत्त्व विचार घेत असताना आपणास समन्वयाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असून ते प्रशासनाचं पहिलं तत्व मानलं जातं. या समन्वयाच्या दृष्टिकोनातून पुढील कारणांच्यामुळे समन्वयाचे तत्व आवश्यक मानलं जातं. एक आकडा, संघटनेत विविध घटकांना विविध स्वरूपाचे अधिकार दिले असतात. अशा भिन्न घटकांच्या मध्ये निर्माण होणारे संघर्ष, मतभेद टाळण्यासाठी सेवकांच्या मध्ये समन्वय प्रस्थापित करणे आवश्यक असतं. दुसरा जो तत्व सांगता येते म्हणजे संघटनेतील अधिकारी व कर्मचारी वर्गाला त्यांच्या अधिकाराची व कार्याची योग्य प्रकारे माहिती करून देणे आवश्यक असतं. अज्ञानामुळे सेवक वर्गाकडून अधिकारांचा गैरवापर होण्याचा धोका असतो. काही वेळा कार्याची दुरुस्ती होते तेव्हा सेवकांना प्रशासनाच्या कार्याची आणि अधिकाराची माहिती करून देण्यासाठी समन्वयाचे तत्व आवश्यक उपयुक्त ठरतात. तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे काही वेळा संघटनेचा मुख्य हेतू बाजूस जाऊन दुय्यम दर्जाच्या कार्यांना वाजवीपेक्षा जास्त महत्त्व प्राप्त होतं. म्हणून सेवक वर्गाला त्याच्या कार्याची व संघटनेच्या उद्दिष्टांची नेहमी जाणीव व जागृती करून देण्यासाठी समन्वय साधला जातो. काही वेळा चौथा मुद्दा येतो तो म्हणजे काही वेळा वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधिकारात हस्तक्षेप करतात. कनिष्ठ सेवकांना कमी दर्जाचे मानून सर्वाधिकार होण्याचा ते प्रयत्न करतात. अशा वेळी त्यांना त्यांच्या अधिकाराची मर्यादा समजावून देण्याची गरजेचं असतं. पाचवा जो घटक येतो तो म्हणजे किंवा तत्व येतं ते म्हणजे संघटनेने सर्व विभाग आपापले कार्य पार पाडत असले तरी काही वेळेस दोन विभागात परस्पर विरोधी भूमिका स्वीकारल्या जातात. त्यामुळे मतभेद, संघर्ष निर्माण होऊन प्रशासन कार्यावर वाईट परिणाम होतात. कार्यात शिथिलता येऊन प्रधान हेतू सफल होत नाही. अशावेळी त्या दोन्ही विभागात परस्पर संबंध प्रस्थापित करून कार्याला गती द्यावी लागते. शेवटचा जो तत्व आहे ते म्हणजे संघटनेतील सर्व घटकात, सेवकात सहकार्याची सांघिक भावना निर्माण करण्यासाठी, सामूहिक प्रयत्न करण्यासाठी, त्यांना प्रवृत्त करण्यासाठी त्याच्यात समन्वय, सुसूत्रीकरण घडवून आणावे लागतं. थोडक्यात मानवी वर्तनामुळे प्रशासनात निर्माण होणारे संघर्ष, मतभेद कमी करण्यासाठी समन्वयाची भूमिका आवश्यक ठरते. प्रशासनाच्या कार्याविषयी अज्ञान, स्वतःच्या कार्याला अधिक महत्त्व देण्याची वृत्ती, अहंभाव, सत्तेची अभिलाषा, दुसऱ्याच्या कार्याला कमी लेखणे, कामाची दुरुस्ती, स्वार्थ इत्यादी कारणामुळे संघटनेच्या सेवकात संघर्ष, मतभेद निर्माण होतात. तेव्हा हे संघर्ष, मतभेद कमी करण्यासाठी सेवकांच्या मध्ये ऐक्याची, एकात्मतेची, सहकार्याची भावना निर्माण करण्यासाठी समन्वयाचे तत्व आवश्यक मानलं जातं. या समन्वयाचे प्रकार जर पाहिले तर आपण दोन प्रकारचे समन्वय असतं. एक, कोणातल किंवा उभार समन्वय. संघटनेतील वरिष्ठ कनिष्ठ अधिकाऱ्यात संघर्ष निर्माण झाला असेल तर एखादा मध्यम अधिकाऱ्यामार्फत तो संघर्ष कमी केला जातो. मध्यम अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्याचे निर्णय, मते कनिष्ठ अधिकाऱ्यांना समजावून देतो, तर कनिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रश्न, अडीअडचणी, सूचना या गोष्टी वरिष्ठांना समजावून देतो. अधिकार पदपरंपरेच्या तत्वानुसार ही समन्वयाची प्रक्रिया घडून येते. त्यामुळे अशा समन्वयाला उभार किंवा कोणातल समन्वय असं म्हटलं जातं. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे समतल किंवा क्षैतिज समन्वय. संघटनेतील समान पातळीवरील अधिकाऱ्यात संघर्ष, मतभेद निर्माण झाला असेल तर
परस्परांच्या गाठीभेटी, विचारविनिमय, चर्चा याद्वारे तो संघर्ष कमी केला जातो. याला समतोल किंवा क्षैतिज समन्वय असं म्हटलं जातं. समतोल समन्वय संघटनेच्या समान विभागात, समान शाखात तसेच समान खात्यात आढळून येते. समान अधिकार असलेल्या विभागीय अधिकाऱ्यात जेव्हा संघर्ष निर्माण होतात तेव्हा त्यांना त्यांच्या अधिकारांची, कार्याची जाणीव करून दिली जाते. त्यांच्यात परस्पर संबंध प्रस्थापित करून संयोजन घडवून आणलं जातं. अशा प्रकारे उभार समन्वय किंवा समतोल समन्वय असे 2 समन्वयाचे प्रकार आहेत. ही समन्वयाची प्रक्रिया कशी चालते तर ती 2 मार्गाने समन्वयाची प्रक्रिया चालते. एक उत्स्फूर्तपणे समन्वय. एखाद्या विशिष्ट परिस्थितीत आपण कसे वागले पाहिजे, कोणती कार्यपद्धती स्वीकारली पाहिजे याविषयी ज्ञान कर्मचाऱ्यांना दिलेलं असले तरी समन्वयाची प्रक्रिया उत्स्फूर्तपणे घडून येते. उदाहरणार्थ मेंदूकडून जसं उत्स्फूर्तपणे कार्य घडून येतं तसं कार्य संघटनेच्या प्रमुख अधिकाऱ्याकडून घडवून आणू शकतो. डॉक्टर फायनर यांच्या मते अग्निशामक दलाचे कार्य उत्स्फूर्तपणे घडून येतं. लहान आकाराच्या संघटनेत उत्स्फूर्त समन्वय घडवून आणणे सहज शक्य असतं, कारण वरिष्ठ अधिकारी आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यावर सहज देखरेख नियंत्रण करू शकतो. दुसरं जे प्रक्रियेचा भाग आहे तो म्हणजे जाणीवपूर्वक समन्वय. मोठ्या आकाराच्या संघटनेतून समन्वयाची प्रक्रिया जाणीवपूर्वक घडवून आणावी लागते, कारण संघटनेच्या प्रमुखास सर्व कर्मचारी वर्गावर नियंत्रण, देखरेख ठेवणे अशक्य असते. अशावेळी विविध विभाग, उपविभाग पाडून सहाय्यक कनिष्ठ अधिकारी नियुक्त केले जातात. अशा मोठ्या संघटनेत जेव्हा संघर्ष, मतभेद निर्माण होतात तेव्हा ते कमी करण्यासाठी मुद्दाम जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. हेतुपुरस्सर जाणीवपूर्वक संयोजन किंवा सुसूत्रीकरण घडवून आणावे लागते. मोठ्या शासकीय खात्यातून, सार्वजनिक महामंडळातून असा समन्वय जाणीवपूर्वक घडवून आणला जातो. अशा प्रकारे समन्वय घडवण्याचे 2 प्रकार किंवा 2 मार्ग आपल्याला सांगता येतील. उत्स्फूर्त समन्वय आणि जाणीवपूर्वक समन्वय. हे प्रक्रिया म्हणून या ठिकाणी विचार घेतला जातात. समन्वयाचे मार्ग किंवा साधने कोणती? समन्वय घडवून आणण्याचे 2 मार्ग किंवा 2 साधने आपल्याला सांगता येतील. सक्तीचे समन्वय. अधिकार पदपरंपरेच्या तत्वानुसार सक्तीचे समन्वय घडवून आणला जातो. संघटनेत विविध विभागाच्या अधिकाऱ्यात जेव्हा संघर्ष निर्माण होतो तेव्हा संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडून तो संघर्ष मिटवला जातो. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय कनिष्ठ अधिकाऱ्यावर बंधनकारक असतो. कनिष्ठ अधिकाऱ्याने आपले मतभेद बाजूला ठेवून वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशाचे पालन करावे लागते. अशावेळी कनिष्ठ अधिकाऱ्यात वरिष्ठाविषयी द्वेष, कटुता, असूया निर्माण होऊ शकते. तरी पण सक्तीचे समन्वय घडवून आणणे अनिवार्य असते. जेव्हा चर्चा, विचारविनिमय, परस्परांचे सहकार्य याद्वारे संघर्ष कमी करणं अशक्य होतं तेव्हा सक्तीच्या मार्गाने समन्वय घडवून आणला जातो. सक्तीचे समन्वय घडवून आणताना वरिष्ठ कनिष्ठ असा मतभेद, संघर्ष निर्माण होण्याचा धोका असतो. कनिष्ठ सेवक वर्गातील संघर्ष कमी करण्यासाठी वरिष्ठ आदेश देत असतो, परंतु त्याबरोबरच कनिष्ठ सेवक वर्गात वरिष्ठाविषयी कटुता, असूया निर्माण होत असते. तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कनिष्ठांना योग्य असेच आदेश दिले पाहिजेत. योग्य, विचारपूर्वक आवश्यक असे आदेश दिले तर कनिष्ठ सेवकाकडून त्याचे पालन योग्य रीतीने होईल आणि समन्वयाचा हेतू साध्य होईल. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे समन्वय साधण्याचा मार्ग म्हणून स्वयंस्फूर्तीने समन्वय. स्वयंस्फूर्तीने समन्वय ऐच्छिक स्वरूपाचा असतो. संघटनेतील कर्मचाऱ्यांच्याकडून स्वयंस्फूर्तीने, स्वेच्छेने समन्वय घडवून आणला जातो. विचारविनिमय, चर्चा, परिषदा, गाठीभेटी, समित्या, संघटना, अर्थखाते, विकेंद्रीकरण, अनौपचारिक पद्धतीने अशा विविध पद्धतीने किंवा मार्गाने स्वयंस्फूर्त समन्वय घडवून आणला जातो. त्यासाठी पुढील
साधनांचा वापर संघटनेत समन्वय घडवून आणण्यासाठी केला जातो. त्यामधला पहिला स्वयंस्फूर्तीने समन्वयामध्ये पहिला जो भाग येतो तो म्हणजे परिषदा. परिषदा किंवा बैठका घेऊन संघटनेतील कर्मचाऱ्यांच्यामध्ये समन्वय साधला जातो. संघटनेच्या विविध विभागीय प्रमुखांची परिषद बोलवून चर्चा विचारमय घडवून समन्वय साधला जातो. प्रशासनात निर्माण होणारे प्रश्न, मतभेद, अडीअडचणी, संघर्ष यांचा उहापोह परिषदेत होऊन विविध उपाय, सूचना, निर्णय घेतले जातात. परिषदेत भाग घेणारे अधिकारी व प्रतिनिधी स्वतंत्रपणे आपले विचार मांडतात आणि परस्परातील संबंध दृढ करतात. विविध खाती, महामंडळे यांच्या प्रशासनात अशा प्रकारचे परिषदा घेऊन समन्वय केले जाते. केंद्र सरकार घटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली येथे बोलवून वारंवार परिषदा घेते आणि त्यांच्यातील संघर्ष, तणाव कमी करण्याचा प्रयत्न करीत असते. दुसरा जो स्वयंस्फूर्तीने समन्वय घडवण्याचा प्रकार आहे तो म्हणजे सल्लामसलत किंवा निर्देश, मार्गदर्शन. संघटनेतील प्रशासकीय विभागात समन्वय साधण्यासाठी प्रत्येक विभाग दुसऱ्या विभागाशी सल्लामसलत करीत असतो. एका विभागाचा अधिकारी दुसऱ्या विभागाच्या अधिकाऱ्याशी चर्चा करून सल्ला किंवा मार्गदर्शन घेत असतो. त्यामुळे स्वयंस्फूर्तीने समन्वय साधला जातो. उदाहरणार्थ, प्रत्येक खाते आर्थिक स्वरूपाच्या बाबीसंबंधी आर्थिक खात्याशी विचारविनिमय, निर्देश करीत असते. सामान्यतः खात्याचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी परस्परांशी सल्लामसलत, निर्देश करून स्वयंस्फूर्तीने संयोजन करताना दिसतात. तिसरा मुद्दा म्हणजे नियोजन. समन्वय घडवून आणण्यासाठी नियोजन हा महत्त्वाचा मार्ग मानला जातो. कोणतेही कार्य करण्यापूर्वी त्यासाठी नियोजन करणं आवश्यक असतं. नियोजनामुळे संघटनेतील सेवक वर्गाला कार्याचे पूर्वज्ञान होऊ शकतं. नियोजनामुळे प्रशासन कार्यात निर्माण होणारा संघर्ष, मतभेद, कामाची दुरुस्ती हे दोष टाळता येतात. तेव्हा प्रत्येक संघटनेतील कार्याला सुरुवात करण्यापूर्वी नियोजन करणं आवश्यक असतं. उदाहरणार्थ, भारत सरकारच्या सर्व कार्यात नियोजनावर विशेष भर दिलेला असतो. चौथा प्रकार आहे तो म्हणजे संस्थात्मक मार्ग. विविध समित्या, सभा, मंडळे आणि समन्वय अधिकारी याद्वारे संघटनेत समन्वय साधला जातो. आंतरविभागीय समित्या नेमून समन्वय घडवून आणला जातो. संघटनेच्या प्रत्येक विभागात संस्थात्मक मार्गाचा अवलंब करून संघर्ष, मतभेद मिटवले जातात. भारतात संस्थात्मक मार्गाचा स्वीकार करून विविध क्षेत्रात समन्वय साधला जातो. उदाहरणार्थ, मंत्रिमंडळाच्या विविध समित्या, नियोजन मंडळ, राष्ट्रीय विकास मंडळ, योजना आयोग इत्यादी मार्गाने संयोजनाचे कार्य चालते. पाचवा जो घटक आहे तो म्हणजे अर्थ खाते. शासनाच्या विविध खात्यात समन्वय घडवण्याचे कार्य अर्थ मंत्रालयाकडून केले जाते. अंदाजपत्रकाची निर्मिती करताना किंवा अंदाजपत्रकाची कार्यवाही करताना अर्थ खात्याचा सर्व खात्यांशी संबंध असतो. प्रत्येक खात्याचा खर्चाच्या रकमा, मागण्या या संदर्भात अर्थ खाते सर्व खात्यांशी विचारविनिमय, चर्चा करून निर्णय घेत असते. सहावा जो स्वयंस्फूर्तीचा प्रकार आहे तो म्हणजे विकेंद्रीकरण. संघटनेच्या कार्यात विकेंद्रीकरणाचे तत्त्व स्वीकारून समन्वय साधला जातो. शासकीय खाती, महामंडळे, खाजगी उद्योग समूह यांच्या प्रशासनात विकेंद्रीकरणाचं तत्त्व स्वीकारून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे काही अधिकारी कनिष्ठ अधिकाऱ्यांना काही अधिकार कनिष्ठ अधिकाऱ्यांना दिले जातात. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून विविध खात्यांना अधिकार दिले असता ती खाती स्वतंत्रपणे आपली कार्ये पार पाडतात. त्यामुळे केंद्र सरकारच्या कामाचा ताण कमी होतो आणि संघटनेतील कनिष्ठ अधिकाऱ्यातील परस्पर संबंध दृढ करण्यासाठी विकेंद्रीकरणाचं तत्त्व उपयुक्त ठरतं. सातवा जो घटक आहे तो म्हणजे कामकाजाच्या नियमांचे प्रमाणीकरण करणे. संघटनेच्या कामकाजाचे नियम व पद्धती यांचे प्रमाणीकरण केले असता समन्वय साधला जातो.
संघटनेतील प्रत्येक कर्मचाऱ्याने विशिष्ट परिस्थितीत कसे वर्तन करावे याविषयी त्याला आगाऊ माहिती असणे उपयुक्त ठरते. विशिष्ट परिस्थितीत दुसरे कर्मचारी कसे वागतात, कोणते धोरण स्वीकारतात हे पाहून संघटनेतील कर्मचाऱ्यांनी आपले वर्तन व धोरण ठरवणे आवश्यक असते. नियम व पद्धती यांचे प्रमाणीकरण केले असता सेवकांच्या कार्याचे मोजमाप व परीक्षण तुलनात्मक पद्धतीने करता येते. शेवटचा जो घटक आहे तो म्हणजे 8वा घटक, अनौपचारिक पद्धतीने समन्वय घडवणे. प्रशासनातील समान पातळीवर अधिकारी वर्गात अनौपचारिक पद्धतीने समन्वय साधला जातो. परस्परांशी चर्चा विचारविनिमय करून प्रशासनातील समस्या सोडवितात. काही वेळा वरिष्ठ अधिकारी अनौपचारिकपणे चर्चा करून कनिष्ठ अधिकाऱ्यातील संघर्ष तणाव कमी करू शकतात. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी परस्परांची गाठीभेटी चर्चा विचारविनिमय करून प्रशासनात सुसूत्रीकरण समन्वय साधू शकतात. परिषदा, चहापान, सहभोजन, समित्यांच्या बैठका अशा वेळी अनौपचारिकपणे समन्वयाची प्रक्रिया घडून येते. अशा प्रकारे संघटनेमध्ये एक तत्व म्हणून समन्वय साधणं, वरिष्ठ, कनिष्ठ किंवा समपातळीवरील कर्मचाऱ्यांच्यामध्ये समन्वय प्रस्थापित करून संघटनेचं उद्दिष्ट साध्य करण्याची भूमिका या तत्वाची असते. अशा प्रकारे आपण समन्वय या तत्वाची माहिती या ठिकाणी घेता आली आहे. यानंतर अजून केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण या तत्वाचं आपल्याला माहिती आपण पुढील तासाला घेणार आहोत. या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू.